चला आयोजक पंच पाठवायचे आहेत लगेच, वेळ जास्त घ्यायचा नाही, आपण अगोदरच लेट आहोत, आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे, त्याच्यामुळे चला लगेच पंच पाठवायचे आहेत. चला पंच पाठवायचे आहेत आयोजक लगेच, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चेंडू आणि पहिला चेंडू जातोय, मुबशीरच्या बॅट मधून येतोय, पहिला चेंडू 4 धावांसाठी. श्री गणेशा केलाय, 4 धावांनी खातं उघडलंय मुबशीरने. खरोखरच तू अडव मी अडवतो, दोघांमध्ये ताळमेळ काही जमला नाही. आणि घडलं काय तर SMCC ला 4 धावा मिळाल्या. गणेश पहिला चेंडू, पुन्हा एकदा दुसरा चेंडू मुबशीर साठी. गणेश याचा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय आणि 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 5 धावांवर. 2 चेंडू आणि 5 धावा. मात्र खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा भरवण्यामागे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे खऱ्या अर्थाने मोठा हातभार असेल तर या 2 खेळाडूंचा. हे 2 खेळाडू आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत, मुबशीर आणि शादाब या 2 खेळाडूंचा. कारण या 2 खेळाडूंच्या मेहनतीवर ही स्पर्धा उभी राहिली आणि एवढं चांगलं सुंदर आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. शादाब आउट ऑफ द बॉक्स माघारी परततोय. धावसंख्या तिथेच थांबलेली 6 धावांवर. 3 चेंडू आणि 6 धावा. आझाद फायटर क्रिकेट क्लब यांचे 5 बॉल का सदस्य नक्कीच मुबशीर आणि शादाब. अतोनात मेहनत आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या साथीने साथ आपल्याला पाहायला मिळते ना, तर नक्कीच सलीम कालिंजकर त्यांचं नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं. कारण आज आपण इथे 3 दिवस आहोत, त्यांनी सुद्धा अहोरात्र दिनरात्र मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी. शेवटपर्यंत उपस्थित पण कोणतीही उणीव अजूनपर्यंत सलीम कालिंजकर यांच्या हातून आपल्याला पाहायला मिळाली नाही. खरोखरच एक मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. नूर हुसेन फलंदाजीसाठी आलाय. याला चेंडू आणि पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 6 धावांवर. पहिल्या चेंडूवर चौकार जाऊन सुद्धा गणेशने चांगलं कमबॅक केलं. मुन्ना आणि या तिघांना खरं अर्थाने सांगायचं तर पूर्ण आझाद फायटरचा अरबाज असेल, फरदीन असेल, शाहरुख असेल, त्याच्यानंतर सर्व सदस्य, आता काही मला एवढी नावं तर आठवत नाही आहेत, मात्र या सर्व सदस्यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे. जे जे ह्यांनी सांगितलं आहे ते त्यांनी पूर्ण कामापासून असेल. गुणलेखनामध्ये पण आपल्याला शारिक आणि साहिल दोघांचं मोठं योगदान लाभलं इथं गुणलेखनासाठी सुद्धा. खरोखरच सर्वांची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. मुन्ना पारदी आणि त्याच्यानंतर आपण 3ही दिवस पाहतोय तर खऱ्या अर्थाने सामिद, त्याच्यानंतर कैस आणि सैफ मौलवी तर शेवटपर्यंत पंच म्हणून आपलं उभे राहताना पाहतायत. कारण यांनी सुद्धा चांगली कामगिरी बजावली. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली गेली. जे आझाद फायटर संघाचे सदस्य जे बाहेरगावी सुद्धा आहेत, कुवेत म्हणा किंवा कतार म्हणा, दुबई, सौदी, इकडे सुद्धा त्यांचे सदस्य आहेत, त्यांच्यापर्यंत ही स्पर्धा पोहोचवली गेली. ती म्हणजेच खरंच RNP स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऋतिक नरवणकर असतील, विनय कोसबे असतील किंवा हर्ष तोडणकर
असतील, आर्य सुद्धा आमच्या साथीला आहे. मात्र मुबशीर माघारी परतलाय. एक मोठा मसा गाळायला लागलाय. 4 चेंडू आणि 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर आझाद फायटरच्या सर्व लहानापासून मोठ्यापर्यंतच्या सर्व सदस्यांची मेहनत आज फळाला येताना दिसते. आज शेवटच्या दिवसाकडे वळलोय. पूर्ण स्पर्धेमध्ये कोणताही वादविवाद न होता आझाद फायटरने ही स्पर्धा पार करण्यामागे आपला हेतू दाखवलाय. आमच्या संघाचं काही असो, आमचा संघ जिंको अगर हारो याच्याशी मतलब नाही आहे. आम्हाला आमची स्पर्धा सक्सेसफुल करायची आहे. हे एकच ध्येय आझाद फायटरने आपल्या समोर ठेवलं आणि त्याला सामोरे गेले. खरोखरच आझाद फायटर संघाचं खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवर. इबाद कादरी यांचं सुद्धा मोठं योगदान आम्हाला लाभलंय. ज्यावेळेला आम्हाला मोकळे पण हवं असतं त्यावेळेला इबाद कादरी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो किंवा गुणलेखनाची कमी पडते त्यावेळेला गुणलेखनासाठी आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर ज्यावेळेला पंचांची कमी भासते त्यावेळेला पंच म्हणून सुद्धा उभे राहतात. इबाद कादरी यांचं खरोखर त्यांनी सुद्धा मोलाचं योगदान दिलंय. हे आपण सर्व साऊंड सिस्टीम पाहतोय किंवा ही विद्युत रोषणाई सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे एकविरा डेकोरेटर्सचे ऑनर निळकंठ पालेकर यांचं सुद्धा योगदान लाभलंय. त्यानंतर नक्कीच दर्यावर्दी क्रिकेट क्लबचं सुद्धा योगदान लाभलंय, कारण हे मैदान दर्यावर्दी क्रिकेट क्लबने आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं. या सर्व ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं मी आझाद फायटरच्या वतीने मनापासून आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मैदानात झालेल्या घडामोडी 9 धावा फक्त धावफलकावरती 2 षटकानंतर होत्या, तेवढ्याच राहिल्यात. अमर, खरोखरच चांगली गोलंदाजी आपल्याला अमरकडनं पाहायला मिळते. आपला स्कोरर शारिक शिरगावकर. आणि आता या तिसऱ्या दिवसातील पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते ती अमरच्या गोलंदाजीतून. आमच्या 2 गुणलेखकांपैकी एकाला माघारी परतवलंय. 2 ओव्हरला 9 होत्या, 9च झाल्यात. विकेट गेल्यात 7. शेवटची जोडी मैदानात. चला नाणेफेकी करून घ्यायची आहे. सोमजाई आणि अभिषेक कन्स्ट्रक्शन महाड. सोमजाई आणि अभिषेक कन्स्ट्रक्शन महाड नाणेफेकी करून घ्यायची आहे. सलीमभाई, साहिल आणि शाहरुख ही जोडी, शेवटची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. अमर आणि आता मात्र आपल्याला वाईड बॉल, एक अवांतर धाव मिळते. या अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पोचले 11 धावांवर. 4 चेंडू आणि 11 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चला सोमजाई आणि महाड उपस्थित आहे. सोमजाई आपला कर्णधार पाठवायचा आहे. अभि 14 षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या पोचली ती 12 धावांवर. पहिला चेंडू अभियाचा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. हलक्या हाताने घेऊन काढलाय. अरे डेंग्या, एकदा मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 धावांवर. 3 चेंडू आणि 14 धावा. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आपल्याला पाहायला मिळते. या इनिंग मधील या सत्रातील शेवटचे 2 चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. आपण मागचा सामना सुद्धा पाहिला असेल. मुन्नाने खूप काही चेंडू अडवले. जे अशक्य चेंडू होते ते चेंडू सुद्धा मुन्नाकडनं आपल्याला अडलेले आपण पाहिले. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावांवर. 17 धावांची गरज
अभिषेक सॉरी रिषभ स्पोर्ट्स महाड या संघाला. चला सलीमभाई नाणेफेकी झाली का? सोमजाई संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय अजून आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये सोमजाई संघाचा. चला थोडं फास्ट खेळायचं आहे. चेंडू आणि अभि गेलाय मैदानाच्या बाहेर. एक मोठा मासा गळायला लागलाय SMCC संघाच्या. अभि बॅक टू द डगआउट. अभिची जागा सांभाळण्यासाठी आलाय तो. आता मात्र गणेश सुंदर गोलंदाजी शाहरुखची. गणेशला सुद्धा चेंडू समजलेला नाही. एक धाव मिळते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या. पहिली धाव धाव फलकावरती लावली जाते. मुन्ना पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय आणि पुन्हा एकदा एक धाव. 4 चेंडू आणि 2 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू शाहरुख पावसकर. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 3 धावा. म्हणजेच येणाऱ्या 15 चेंडू मध्ये 14 धावांची गरज. लक्षात ठेवायचं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आपला टाइम काउंट केला जातोय याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. साहिल बरोबर ना? पुढचा चेंडू दुसरा षटक हाताळण्यासाठी जुनेद गणेशच्या समोर आणि
गणेशने अगोदरच सांगितलं होतं की आपल्याला डबल घ्यायची आहे, घे डबल, आणि 2 धावा पूर्ण केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ दोघांमध्ये चांगला जमला. गणेश आणि मुन्ना यांच्यामध्ये, आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 5 धावांवर. एक चेंडू, पहिलाच चेंडू फेकला गेला. 4 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत उचलला, 1 धाव पूर्ण होते. एका धावेवर समाधानी व्हावं लागते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 6 धावांवर. 2 चेंडू आणि 6 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. जुनेद पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. मुन्नासाठी हलक्या हाताने खेळून काढल्या मुन्नाने. मुन्ना फक्त आतापर्यंत एकच काम करतोय, कोणताही चेंडू अजूनपर्यंत मुन्नाने निर्धाव खेळून काढलेला नाहीये. प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव ढकलतोय, एकेरी धावेंवर लक्ष दिलं जाते. कासवाच्या गतीने पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय, कारण कासवाच्या गतीनेच पुढे चाललेलं बरं असतं. कोणालाही माहिती आहे की सशाच्या गतीने गेल्यानंतर पुढे जाऊन झोपणार आणि कासव ती शर्यत जिंकून नेणार. मात्र सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या तिथेच थांबून ठेवली 7 धावांवर. 4 चेंडू आणि 7 धावा, शेवटचा चेंडू बाकी. शेवटचा चेंडू जुनेद याचा. गणेशसाठी चांगला फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण केल्या, आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचवली 9 धावांवर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते 9 धावा. म्हणजेच आता येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. 10 चेंडू आणि 8 धावा. तर मात्र थोडीशी गडबड पाहायला मिळते आपल्याला SMCC संघामध्ये. पहिलाच चेंडू स्वैर आपल्याला पाहायला मिळाला. शादाब. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू शादाबकडनं पाहायला मिळाला. मात्र एक धाव मिळते. एका धावच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 11 धावांवर. 1 चेंडू आणि 11 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्वैर चेंडू, एक अवांतर धाव मिळते. अवांतर धावेनी पराभवाकडे वळताना दिसतो आपल्याला संघ. निर्धाव चेंडू. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. पुन्हा एकदा एक मोठा फटका मारलेला, आणि तो निर्धाव आल्यानंतर लगेचच दुसऱ्या चेंडूवर हलक्या हाताने ढकलून स्ट्राईक रोटेट केली. पुढचा चेंडू खेळेल मुन्ना. पुन्हा एकदा 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले ते 14 धावांवर. 4 चेंडू आणि 14 धावा, शेवटचा चेंडू बाकी. 3 धावांची गरज. जोरात अपील केलं जाते पंचांकडे, मात्र पंचांनी ते अपील फेटाळून लावलं, आणि तिसरं षटक सुद्धा संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 धावांवर. म्हणजेच 5 चेंडू आणि 3 धावांची गरज. 5 चेंडू आणि 3 धावा आपल्याला विजयासाठी पाहायला मिळत आहेत.
पहिला चेंडू शोएब याचा नो पाहायला मिळाला आपल्याला. आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. शारिकने झेल सोडलाय. झेल सोडलाय म्हणजे आता सामना सुद्धा गमावलाय एवढं मात्र नक्की. मुन्ना बाद झाला असता. मुन्नाला सुद्धा नवल वाटतंय की मुन्नाने झेल काढून दिला होता. चला सोमजाई आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सोमजाई सोमजाई संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं फलंदाजीसाठी अभिषेक कन्स्ट्रक्शन महाड या संघाला. पंच आता मैदानात गेलेत आणि पंचांनी बोट उंचावलंय म्हणजेच गणेश बाद झालाय. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. यश फलंदाजी